तर विद्यार्थी मित्रांनो, आपण गेले 2-3 दिवस लेक्चर आपलं चालू आहे, ऑनलाईन लेक्चर. त्याच्या माध्यमातून आपण पाठ क्रमांक 2 भारत 1960 नंतरच्या घडामोडी हे आपण बघतोय. त्याच्यामध्ये आपण थोडीशी उजळणी घ्यायची पुन्हा एकदा. त्याच्यामध्ये आपण बघितलं की प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक इतिहासाची साधने. त्याच्यानंतर आपण आलो 1947 मध्ये भारत कशा पद्धतीनं स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र झाल्यानंतर भारताच्या समोर आर्थिक समस्या कोणकोणत्या उद्भवल्या, त्याच्यानंतर राजकीय समस्या कोणकोणत्या उद्भवल्या या गोष्टींचा पण आपण आढावा घेतला. त्याच्यानंतर आपण थोडंसं पुढे गेल्यानंतर दुर्बल समाज घटकातील जे काही घटक असतील, दुर्बल समाज ज्याला म्हटलं जातं, म्हणजे ज्यांना आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक पद्धतीमध्ये ते मागासलेले असतात, या सर्व घटकांबद्दल आपण चर्चा केली. त्याच्यानंतर 1960चा आपण दशक बघितलं विद्यार्थी मित्रांनो. आणि त्याच्यानंतर भारत चीन युद्धाविषयी सुद्धा तुम्हाला मी सांगितलेलं आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, त्याच्यानंतर श्रीमती इंदिरा गांधी. त्याच्यानंतर आपण बघितलं की आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने राजकीय परिस्थिती झाली. त्याच्यानंतर आपण बघितलं की आपल्या भारत देशामध्ये राजकीय स्थिरता ही आपल्याला कमी प्रमाणामध्ये बघायला मिळते. आणि तुम्हाला हे सुद्धा सांगितले की गेल्या 10 ते 20 वर्षामध्ये एक सरकार 5 वर्ष ते 10 वर्ष टिकण्याचं प्रमाण थोडंसं वाढलेलं आहे. म्हणजेच काय की स्थिर सरकार असणे ही आपल्या भारतीय लोकशाही दृष्टिकोनातून एक आनंदाची बाब आपल्याला समजून येते. त्याच्यानंतर आपण आणीबाणी बघितली, जयप्रकाश नारायणांचं आंदोलन बघितलं. त्याच्यानंतर आपण बघितलं की 80च्या दशकामध्ये इंदिरा गांधी यांचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर आपण बघितलं 84 नंतर राजीव गांधी यांना प्रधानमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली. त्यांनी कशा प्रकारचं काम केलं, त्यांच्यावरती बोफोर्स तोफा घोटाळ्यातील मध्ये त्यांचं नाव गोवलं गेलं किंवा नाव त्यांचं होतं. त्याच्यानंतर त्यांचे 1991ला निवडणूक प्रचारादरम्यान लिट्टे जी संघटना होती श्रीलंकेची, LTTE ज्याला म्हणतात, त्या लिट्टे संघटनेकडून काय झाली तर या प्रधानमंत्री जे राजीव गांधी होते त्यांची काय झाली, निवडणूक प्रचाराच्या दरम्यान हत्या करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर आपण बघितलं की 1980च्या दशकामध्ये जम्मू काश्मीरमधील असंतोषाला काय झालं, सुरुवात झाल्याचं आपल्याला आढळण्यात आलेलं आहे. आणि ती समस्या अधिकाधिक तीव्र होत गेलेली आपल्याला आढळून येते, लक्षात ठेवा. आणि तिने कशाचं रूप धारण केलं आहे तर दहशतवादाचं रूप धारण केलेलं आहे, लक्षात ठेवा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे सुद्धा सांगितलं की दहशतवाद हा कुठल्याही प्रकारचा धार्मिक असू दे, सांस्कृतिक असू दे, तर कुठलाही दहशतवाद असू दे, माणुसकीला हा दहशतवाद मार्ग असतो. त्यामुळे दहशतवाद काय करायचा, आपण विचारांनी त्यांना उत्तर देऊन हा दहशतवाद काय करायचा असतो, संपवायचा असतो. आपल्यामध्ये चांगले विचार आपण रुजवायचे आणि आपल्यामध्ये जर चांगले विचार आपण रुजवले, एकमेकाला मदतीचा हात देण्याचे विचार रुजवले, एकमेकाला व्यवसायात असेल किंवा अडचणीच्या काळामध्ये उभारी देण्याचा, त्याला पुढे काढण्याचा जर आपण प्रयत्न केला, तरी दहशतवादी हे विचार आपल्या मनाला सुद्धा स्पर्श करणार नाहीत, लक्षात ठेवा. आज आपण बघायचं आहे 1991 नंतरचे बदल. काल थोडंसं आपण बघितलं, आज डिटेलमध्ये बघायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 1991 नंतरचे जर बदल आपल्याला जर बघायचे झाले तर हे वर्ष आपल्यासाठी महत्त्वपूर्ण होतं जगाच्या आणि भारताच्या इतिहासामध्ये. आता याचं एकमेव कारण काय, काल मी तुम्हाला सांगितलं आहे की आजचे जे रशिया आहे, जे सोव्हिएत युनियन नावानं परिचित होतं, सोव्हिएत युनियन म्हणजे अनेक संघराज्यांचा एक गट्टा होता, असं सोव्हिएत युनियन होतं. तर त्या सोव्हिएत युनियनचं या वेळेला काय झालं, विघटन झालं. म्हणजे प्रत्येक राज्य स्वतंत्र होऊन त्याचे देश त्या ठिकाणी स्थापन झाले. आणि या सुमारास शीतयुद्ध, जागतिक जे शीतयुद्ध होतं ते काय झालं, संपलेलं आपल्याला आढळून येतं, लक्षात ठेवा. आणि त्याच वेळेला 1991 साली PV नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली काय झालेलं आहे,
या ठिकाणी भारतामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये अनेक बदल या ठिकाणी घडून आलेले आहेत. म्हणजे कुठले कुठले? जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरण. आज मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक सरकारी गोष्टींचं काय होतं आहे? खाजगीकरण होतं आहे. हे तुम्हाला वाटत असेल की आत्ता याला सुरुवात झालेली आहे. बाळांनो, या गोष्टीला आत्ता सुरुवात झालेली नाही, तर याला कारणीभूत काय आहे? 1991ची धोरणं याला कारणीभूत आहे. त्यावेळेला त्या ठिकाणी सरकार अडचणीत होतं. त्यावेळेस देशावरती आर्थिक वाईट वेळ आलेली होती आणि त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी ही खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण ही धोरणं काय केलेली आपल्या देशाने त्यावेळेला स्वीकारलेली होती. लक्षात ठेवा, ती धोरणं स्वीकारल्याशिवाय आपल्या भारत देशाला अजिबात पर्याय नव्हता. लक्षात ठेवा. आणि त्याच वेळेला एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा पुढे आला, त्याच्याबद्दल काल आपण चर्चा केली की रामजन्मभूमीचा वाद आणि बाबरी मशिदीचा वाद हा त्या ठिकाणी काय केला? उदयास आलेला आपल्याला दिसून येतो. आणि बघा, 1996 ते 1999 या कालावधीमध्ये भारताच्या लोकसभेत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. एकूणच अनेक प्रधानमंत्री या काळात सत्तेवर आले. अटल बिहारी वाजपेयी, HD देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल यासारखे काय झाले? प्रधानमंत्री होते. आणि शेवटी अंतिमतः 1999ला कोण प्रधानमंत्री झालं? तर जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली अटल बिहारी वाजपेयी यांनी काय केलेलं आहे? राष्ट्रीय लोकशाही आघाडी स्थापन करून त्याच्याद्वारे ते प्रधानमंत्री झालेले आपल्याला आढळतात. लक्षात ठेवा. अटल बिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तानबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यामध्ये काय झालेलं आहे? यश आलेलं नाही. आता बघा, भारत आणि पाकिस्तान यांच्याबाबत जर घ्यायचं झालं तर भारत आणि पाकिस्तानचं हे भांडण किंवा हे जे शीतयुद्ध किंवा हे जे छोट्या मोठ्या कुरबुरी पाकिस्तान नेहमी भारताच्या काढत असतं, त्याच्या पाठीमागे एकमेव कारण काय आहे? तर त्यांना काश्मीर हे पाहिजे आहे. 1947 पासून ते काय करतात? आपल्याकडून काश्मीर हिसकावून घेण्याचा ते प्रयत्न करत आहेत. पण भारताची काश्मीरवरती जबरदस्त जरब किंवा वचक आहे किंवा भारतीय सैन्य त्या ठिकाणी ते काश्मीर आपल्या हातातून जाऊ देत नाही. आणि त्यामुळे पाकिस्तान तेव्हापासून काय करते? युद्धाची कुमकुमी त्यांच्या अंगामध्ये खूप आहे पाकिस्तानच्या. लक्षात ठेवा. आणि ते कायम छोट्या मोठ्या लढाया करून छोटे छोटे भाग काबीज करण्याचा प्रयत्न करते. लक्षात ठेवा. मग 1998मध्ये भारताने काही अणुचाचण्या करून स्वतःला अण्वस्त्रधारी देशांच्या यादीमध्ये स्वतःचं नाव घेण्यात आलं. लक्षात ठेवा. म्हणजेच काय? अण्वस्त्रधारी देशांची जी यादी आहे त्यात आपलं नाव घेण्यास जगाला भाग पाडलं. म्हणजेच आपण सुद्धा अण्वस्त्र, ज्याला अणुबॉम्ब वगैरे तयार करतात ते जे अण्वस्त्रधारी असतात देश, तशाच पद्धतीनं आपण सुद्धा अण्वस्त्रधारी देश म्हणून आपण ओळखले जाऊ लागलो. लक्षात ठेवा. 1974-75 साली जी अणुचाचणी झाली त्याच पद्धतीनं 1998ला सुद्धा काय झालेले? अणुचाचणी झालेली आहे. लक्षात ठेवा. तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, जॉन अब्राहमचा पोखरण हा जर चित्रपट बघितला तर तो याच अणुचाचणीवरती आधारित हा चित्रपट आहे. अभ्यासाच्या दृष्टिकोनातून तो चित्रपट तुम्ही पुन्हा पाहायला काय हरकत नाही. लक्षात ठेवा. 1999मध्ये त्याच वेळेला पाकिस्तान ऐकण्याचं झालं आणि त्यांनी काय केलं? युद्ध आपल्यासोबत छेडलं. लक्षात ठेवा. आणि कारगिल क्षेत्रात भारत पाकिस्तान काश्मीर प्रश्नावरून एक युद्ध झालं. ज्या क्षेत्रामध्ये झालं ते कारगिल नावाचं क्षेत्र होतं. तर त्याला कारगिल युद्ध म्हणून काय केलं जातं? आज ओळखलं जातं. लक्षात ठेवा. या युद्धात सुद्धा भारताने काय केला? पाकिस्तानचा पराभव केलेला आपल्याला आढळून येतो. पाकिस्तानची एक गोष्ट इथं म्हणजे लक्षात घेण्याजोगी आहे आणि त्यांचा उद्धटपणासुद्धा आहे की पाकिस्तान काय करतं आहे की 1947 पासून आपण बघतोय की आपल्या भारतामध्ये दहशतवादी घुसून ते काय करते? आपल्या भारताची अर्थव्यवस्था नष्ट करण्याचा प्रयत्न करते. भारतामध्ये जातीवाद किंवा दंगली भडकवण्यासाठी सुद्धा काय करतं? पाकिस्तान वेळोवेळी प्रयत्न करत असतं. पण भारतीय नागरिकांचं कौतुक करण्याची गोष्ट आहे, कितीही धार्मिक दहशतवाद जरी त्यांनी पसरवला तरीसुद्धा आम्ही धार्मिक दहशतवादाला अजिबात बळी पडत नाही. लक्षात ठेवा. हे पुन्हा एकदा आपल्या मुंबईतल्या लोकांनी दाखवून दिलेलं आहे. ज्यावेळेला ताज हॉटेलवरती हल्ला झाला त्याच्यानंतर पुन्हा मुंबई ही उठून उभा राहिलेली आपल्याला दिसून येते. लक्षात ठेवा. म्हणजेच काय?
त्यांच्या 1947 पासून जरी कुरबुरी सुरू असल्या तरीसुद्धा भारत त्याला तोडीस तोड उत्तर देत आहे. त्याच्यानंतर आपण पुढं मुद्दा बघणार आहोत, भारतीय अर्थव्यवस्था. आता अर्थव्यवस्था हा शब्द आल्यानंतर तुम्हाला समजलंच असेल, अर्थ म्हणजे पैसा. तो पैसा त्याची व्यवस्थित लावण्याचं काम हे भारतीय अर्थव्यवस्थेनं केलेलं आहे. किंवा अर्थव्यवस्था म्हणजे काय, आपण आपलं साधं घराचं उदाहरण घेऊ. आपल्या घराची अर्थव्यवस्था नेमकी कशा पद्धतीनं चालते इथंपासून आपण भारताच्या अर्थव्यवस्थेपर्यंत आपण जाऊ शकतो. लक्षात ठेवा, घरामध्ये आपल्याला महिनाभर लागणारा किराणा सामान म्हणजेच काय, गहू असेल, तेल असेल, तांदूळ असेल, विविध प्रकारच्या डाळे असतील, रोजचं दूध असेल, मीठ असेल, या सर्व ज्या गोष्टी आपल्याला लागतात त्याचं एक काय करतो आपण, आपल्या वडिलांचा पगार जो दर 1 ते 10 तारखेपर्यंत होत असतो किंवा 1 ते 15 तारखेपर्यंत होत असेल, तर त्याच्यामधून काय करतो, आपल्याला जेवढं किराणा सामान लागणार आहे, किराणा माल लागणार आहे, तेवढं काय करतो आपण पैसे बाजूला काढून ठेवतो. त्यानंतर लाईट बिलचे पैसे बाजूला काढून ठेवतो. अशा पद्धतीने काय करतो, आपल्या घराचं आर्थिक नियोजन हे आपली आई करत असते. लक्षात ठेवा, आई किंवा बहीण काय करते, आपल्या घराचं आर्थिक नियोजन हे सांभाळत असते. मग त्याच्यामध्ये तुमचे कपडे आले असतील, तुमची दप्तर आले असतील, तुमची वह्या पुस्तकं आले असतील, याच्यासाठीचे एक्स्ट्रा पैसेसुद्धा त्यांना काय करावे लागतात, तुमच्यासाठी खर्च करावे लागतात. आणि एवढा सगळा डोलारा सांभाळत असताना आईवडिलांनासुद्धा काय लागते, मानसिक शांतता ही अनुभवावी लागते, जी कधीकधी उद्ध्वस्त होत असते. लक्षात ठेवा, मग ही अर्थव्यवस्था सांभाळताना आपल्या घराची जर अशी परिस्थिती होत असेल तर विचार करा, देश सांभाळताना देश चालवणाऱ्याची डोकं म्हणजे किती बधीर होत असेल किंवा कशा पद्धतीनं ते चालत असेल. आता बधीर होणे हा शब्द वापरण्यापेक्षा त्या विषयातील तज्ज्ञ व्यक्ती त्या पदावरती बसलेल्या असतात, त्यामुळं असं बधीर होणे असं चुकीचं आहे. पण तज्ज्ञ असूनसुद्धा काही वेळेला काय होतं की काही वेळेला परिस्थिती हाताबाहेरसुद्धा जाऊ शकते. तेच म्हणजे काय झालं, 1991ला काय झालं, परिस्थिती आपल्या हाताबाहेर गेली आणि आपल्याला जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण ही धोरणं आपल्याला काय करावी लागली, स्वीकारावी लागली. लक्षात ठेवा, आता आपल्याला तुम्ही म्हणत असाल की अर्थव्यवस्थेचे सर आम्हाला फायदे काय किंवा या अर्थव्यवस्थेमुळे आम्हाला काय फायदा मिळतो, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, आपण जो काही प्रत्येक गोष्टीतून टॅक्स भरत असतो त्या टॅक्समधूनच काय होतात, ही सर्व कामे केली जातात. आता त्याच्यामध्ये सर्व कामे कुठली, तर तुम्ही ज्या कॉलनीमध्ये गल्लीमध्ये राहत असाल तिथे रस्त्याची सोय असेल, गटारीची सोय असेल, लाईटची सोय असेल. जर तुम्ही महाराष्ट्र राज्य, गुजरात कोणत्याही राज्यामध्ये राहत असाल तर त्या राज्यामधले जे महामार्ग असतात, बाकीच्या गोष्टी असतात, तर त्या गोष्टींसाठी काय होतात, तर हे जे आपले टॅक्स स्वरूपामध्ये पैसे कट झालेले असतात ते सगळ्या गोष्टी काय करतात, आपल्याच साधन सुविधेसाठी आपलं जीवन सुखकर व्हावं यासाठी काय केले जातात, ते पैसे खर्च केले जात असतात. लक्षात ठेवा, मग अशा पद्धतीने काय असतं, अर्थव्यवस्थेचं चक्र हे चालत असतं. म्हणजेच आपण काम करतो, आपल्यातला काही टॅक्स आपण काय करतो, सरकारला पे करत असतो की यातनं एवढा हिस्सा सरकारला आपला जातो आणि सरकार त्या हिश्श्याचा उपयोग कुणासाठी करतं, तर आपल्या लोकांसाठी करत असतं. त्याच हिश्श्यातून आपल्या सर्व कामे, जी सामाजिक कामे आहेत ती सर्व कामे करण्याचं काम सरकार करत असते. लक्षात ठेवा, या स्वातंत्र्यापासूनचं भारतीय अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे की आपल्यामध्ये समाजवादी रचना आहे. समाजवादी रचना ह्याच्यामध्ये आणि भांडवलशाही रचना ह्याच्यामध्ये फरक आहे. लक्षात ठेवा, समाजवादी आणि भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये काय फरक आहे, तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये काय विचार केला जातो, फक्त नफा कसा मिळेल, म्हणजे फक्त मला फायदा कसा मिळेल याचा विचार केला जातो. म्हणजे समजा 4 व्यापारी असतील तर 4 व्यापारी मिळून काय 4 व्यापाऱ्यामधला एक व्यापारी काय विचार करतो की या तिघांना थोडंसं कमी मिळालं पाहिजे पण मला जास्त मिळालं पाहिजे. म्हणजेच काय, मला जास्तीत जास्त नफा झाला पाहिजे. किंवा ही नफेखोर जी वृत्ती असते त्याला काय म्हणायचं, भांडवलशाही अर्थव्यवस्था. त्यासाठी समाजाचा किती पैसा होतोय, किती शोषण होतोय ते कुठेही बघितलं जात नाही. लक्षात ठेवा, आणि समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय की ज्यामध्ये
समाजातील सर्वसामान्य घटकाचा विचार केला जातो त्याला समाजवादी अर्थव्यवस्था म्हणतात। उदाहरणार्थ काय तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपली जी भारतीय अर्थव्यवस्था आहे ती भांडवलशाही आणि समाजवादी ह्या दोन्हीची मिक्स अर्थव्यवस्था आहे। यालाच काय म्हणतात तर मिश्र अर्थव्यवस्था असं म्हणतात। आता आपल्या अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य काय की शेवटच्या घटकापर्यंत सर्व गोष्टी पोहोचल्या पाहिजेत यासाठी काय केला जातो प्रयत्न केला जातो। त्याच पद्धतीनं आता मला सांगा, जे कारखान्यामध्ये काम करणारे मजूर आहेत बरोबर, त्या मजुरांना जर तुम्ही 14 तास राबवून घेतलं आणि 14 तास राबवून घेतल्यानंतर त्यांना पगार तुम्ही त्यांचे वेळेत केले नाहीत किंवा त्यांना 14 तास राबवून तुम्ही जर कमी पगारामध्ये त्यांना राबवून घेतलं तर ते त्यांचं एक प्रकारचं काय आहे शोषण आहे, लक्षात ठेवा। त्याच्यानंतर कामगारांना आठवड्यातून एक दिवस काय पाहिजे सुट्टी पाहिजे, सुट्टी नसेल तर ते सुद्धा त्यांचं काय आहे शोषण आहे, लक्षात ठेवा। कारण त्यांनी 6 दिवस काम केलेलं असतं आणि जीवतोड मेहनत केलेली असते। एखादा माणूस कंटिन्युअस कमीत कमी काय करू शकतो 8 ते 9 तास काम करू शकतो आणि कामगार कायद्यानुसार 8 तासाचं काय दिलेलं आहे शेड्यूल दिलेलं आहे, लक्षात ठेवा। आणि आपल्यामध्ये लक्षात ठेवा खूप मोठी लोक आणि महान लोक होऊन गेलेले आहेत ज्यांनी सर्वसामान्य जीवनामध्ये येणाऱ्या ज्या लोकांना अडचणी आहेत त्या लोकांच्या अडचणीवरती सोल्युशन काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो माहिती आहे का रविवारची सुट्टी असते, रविवारची सुट्टी कुणामुळे सुरू झाली माहिती आहे का तर विद्यार्थी मित्रांनो महात्मा फुले यांचे प्रचारक किंवा सेवक असं म्हणू त्यांना, तर महात्मा फुलेंचे जे अनुयायी, सेवक या शब्दापेक्षा अनुयायी असं म्हणू, ते नारायण मेघाजी लोखंडे होते। तर त्या नारायण मेघाजी लोखंडे यांच्यामुळे काय झालेलं आहे रविवारची सुट्टी मंजूर झालेली आहे। ते कामगार नेते होते आणि पुरोगामी विचाराचे एक चांगले नेते होते ज्यांच्यावरती महात्मा फुलेंच्या विचारांचा काय होता पगडा होता, लक्षात ठेवा। म्हणजेच काय त्यांनी कुणाचा विचार केला सर्वसामान्य लोकांचा विचार केला। मग ह्या सर्वसामान्य लोकांचा विचार करणारी जी अर्थव्यवस्था असते तिला समाजवादी अर्थव्यवस्था म्हणतात। आणि समाजवादी अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य काय की सर्वसामान्य लोकांना कोणत्या प्रकारचा त्रास होतोय, त्यांची नेमकी दुःख काय आहेत, त्यांच्या नेमक्या अडीअडचणी कोणत्या आहेत यावरती सोल्युशन काढण्याचं काम कोण करतं समाजवादी अर्थव्यवस्था काढत असते। म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत, शेवटच्या दुर्बल घटकापर्यंत त्यांना पगार मिळाला पाहिजे, त्यांना व्यवस्थित पोशाख मिळाले पाहिजेत, त्यांना अन्न व्यवस्थित मिळालं पाहिजे, लक्षात ठेवा। या सर्व गोष्टी कोण करतं सरकार बघण्याचं काम करतं। त्याच्यानंतर मिश्र अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य म्हणजे काय समाजवादी आणि भांडवलशाही या दोन्ही आपल्यात मिक्स आहेत। हे बघत असताना भारताची तारेवरती कसरत होते, हे बघत असताना सुद्धा आपल्या देशामधले जे अर्थतज्ञ आहेत ते काय करतात उद्योगपतींना सुद्धा काय करतात बघण्याचा प्रयत्न करतात। म्हणजेच काय उद्योगपतीचा उद्योगधंदे जर टिकले तर काय होईल की उद्योगधंदे जर टिकले तर त्या कामगारांना काम मिळेल, लक्षात ठेवा। आणि कामगारांना जर काम मिळालं तर काय होईल आपला म्हणजे उद्योगधंदे जर चालले तर आपले कामगार काय होतील सुखी होतील, लक्षात। तर विद्यार्थी मित्रांनो समाजवादी अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगितलं। आपल्या भारतामध्ये काय आहे तर मिश्र अर्थव्यवस्था आणि समाजवादी अर्थव्यवस्था याचं मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय भांडवलशाही आणि समाजवादी अर्थव्यवस्था याचं मिक्सर आपल्या देशामध्ये आहे, लक्षात ठेवा। म्हणजे या दोन्ही असतात। त्याच्यामध्ये आपण समाजवादी बघितलं आणि आता भांडवलशाही बघूया। भांडवलशाहीमध्ये काय फक्त नफाच बघितला जातो। म्हणजे आपल्या भारत देशामध्ये आपण काय केलेलं आहे की उद्योगधंद्यांना पण बंद पडून द्यायचं नाही, लक्षात ठेवा। आणि सर्वसामान्य लोकांना सुद्धा अन्याय होईल अशा कोणत्याही गोष्टी करायच्या नाहीत। या धर्तीवरती आपण काय केलेलं आहे ही समाजवादी आणि भांडवलशाही अशी मिश्र अर्थव्यवस्था आपण आपल्या भारत देशामध्ये राबवलेली आहे, जेणेकरून सर्वसामान्य लोकांची पिळवणूक सुद्धा होऊ नये आणि उद्योगधंदे भांडवलदार यांना जर तुम्ही नाकारलात, लक्षात ठेवा व्यापारी लोकांना जर तुम्ही नाकारत असाल किंवा त्यांना जर त्रास असेल तर लक्षात ठेवा त्या देशाची अर्थव्यवस्था उभी राहत नाही, लक्षात ठेवा। कारण व्यापारी वर्ग असा असतो की जो देशाच्या जडणघडणीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हातभार लावण्याचं काम करत असतो, लक्षात ठेवा। आणि सर्वसामान्य लोक कामगार लोकसुद्धा ही तितकीच महत्त्वाची आहेत कारण त्यांच्या जीवावरच हा व्यापारी लोक काय होत असतात मोठी होत असतात। याचा अर्थ ते कमी किंवा हे कमी असं अजिबात नाही आहे, दोन्हीही काय आहेत जास्तीत जास्त बरोबरीचे आहेत, लक्षात ठेवा।
यालाही कमी म्हणायचं नाही समाजवादीला आणि भांडवलशाहीला कमी म्हणायचं नाही. फक्त एकच करायचं काय की आपल्या देशाचा विकास कोणत्या पद्धतीनं घडेल यासाठी जे काही करता येईल ते काय करायचं आपण करायचं आहे. या मधून मला तुम्हाला सांगायचं होतं, लक्षात ठेवा. तर 1991 मध्ये काय केलं की भारताचे जे प्रधानमंत्री होते PV नरसिंहराव यांनी आर्थिक सुधारणा घडवून आणायला प्रारंभ केला आणि त्यानंतर त्याला आर्थिक सुधारणांना आर्थिक उदारीकरण असं सुद्धा म्हणतात. भारताची आर्थिक व्यवस्था या धोरणामुळे भरभराटीस आली. भारतातील परकीय गुंतवणूक वाढली. पूर्वीच्या काळी काय होतं, भारतामध्ये परकीय गुंतवणूक अजिबात नव्हती, लक्षात ठेवा. म्हणजे बाहेरच्या देशातला पैसा आपल्या देशामध्ये येत नव्हता, लक्षात ठेवा. तो आता काय व्हायला लागला आहे, बाहेरच्या देशातले लोकसुद्धा आपल्या देशामध्ये गुंतवणूक करत आहेत आणि त्या पैशाच्या स्वरूपात काय होतं, आपल्याला या ठिकाणी उद्योगधंदे उभारले जातात आणि आपल्याला सुद्धा पैसे चार मिळत आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर भारत काय झाला, सुधारण्यासाठी सुरुवात झाला आणि आज तुम्ही 2020मध्ये बघताय की भारत कोणत्या स्टेजला पोहोचलेला आहे. प्रत्येकाच्या हातामध्ये स्मार्टफोन आहेत, प्रत्येकाला 4G 5G 4G नेटवर्क प्रत्येकाला मिळत आहे, लक्षात ठेवा. आपण शहरी भागात राहतो पण ग्रामीण भागसुद्धा आता थोडा सुधारायला लागलेला आहे, लक्षात ठेवा. मग या सगळ्या गोष्टी काय आहेत की आर्थिक नीती बदलल्यामुळे या गोष्टी शक्य झालेल्या आहेत. पण या गोष्टी शक्य झालेल्या आहेत तरीच उद्योग वैज्ञानिक क्षेत्रातील कुशल व्यावसायिक भारतीयांनी भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत केलेली आहे. म्हणजेच काय की उद्योग आणि वैज्ञानिक क्षेत्रातील कुशल व्यावसायिक. आता कुशल व्यावसायिक म्हणजे एखाद्या गोष्टीतलं ज्ञान की त्या माणसाला काय असतं, अतिशय मोठ्या प्रमाणात किंवा त्याची कुशलता त्याला प्राप्त झालेली असते, लक्षात ठेवा. तर ते कुशल व्यावसायिक यांनी काय केलेलं आहे, भारतीय अर्थव्यवस्थेला हातभार मोठ्या प्रमाणात लावण्याचं काय केलेलं आहे, काम केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर बघा, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगांनी रोजगाराच्या नवी संधी उपलब्ध केलेला आहे. आणि त्यानंतर 1991 नंतर झालेल्या बदलांचे वर्णन जागतिकीकरण असं सुद्धा केलं जातं, लक्षात ठेवा. पूर्वीच्या काळी भारत देशाला मागासलेला देश आहे असं म्हणत होते, पण आता आपण प्रत्येक देशाच्या तोडीस तोड स्पर्धेमध्ये उतरत आहोत, लक्षात ठेवा. कारण का, जागतिकीकरण स्पर्धेमुळे काय झालेलं आहे, जागतिकीकरणामुळे काय झालेलं आहे की जग जवळ येऊ लागले. एक जगाचंच काय झालेलं, एक खेडं तयार झालेलं आहे, लक्षात ठेवा. पूर्वीच्या काळी एखाद्या गावाला जायचं म्हटलं किंवा कुठेही जायचं म्हटलं तर प्रत्येक गोष्टीची STची असेल कोणत्याही गोष्टीची आपल्याला वाट पाहावी लागत असे, पण आत्ताच्या काळामध्ये असं नाही, लक्षात ठेवा. आता प्रत्येक गोष्टी पावलोपावले आपल्याला सहज मिळायला लागलेल्या आहेत. हा जागतिकीकरणाचा काय आहे, फायदा झालेला आहे. त्यानंतर बघा, विज्ञान आणि तंत्रज्ञान. विज्ञान आणि तंत्रज्ञान या गोष्टी बघत असताना विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा की भारतानं स्वावलंबनासाठी काय केलेले आहेत, भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केलेले आपल्याला दिसतात. आणि यामध्ये दोन महत्त्वाच्या घटनांचा समावेश करता येईल. ते म्हणजे 1965मध्ये सुरू झालेल्या हरित क्रांतीचे जनक डॉक्टर MS स्वामीनाथन होते. त्यांनी नवीन शास्त्रीय तंत्राचा वापर करून अन्नधान्याचं काय केलं आहे, उत्पादन वाढवलेलं आहे. त्याचबरोबर डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी काय केलेलं आहे, दुग्धोत्पादन म्हणजे दुधापासून बनवलेले पदार्थ आणि दुधापासून इतर जे पदार्थ बनवले त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, क्रांती केलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर काय केले, वाढले. याला धवल क्रांती असे म्हणतात. म्हणजेच काय की स्वामीनाथन यांनी अन्नधान्याचे उत्पादन वाढवले आणि वर्गीस कुरियन यांनी दुग्ध उत्पादन वाढवलेले आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर ती अणुशक्ती आणि अवकाश या क्षेत्रात सुद्धा काय केलेले आहे, भारताने मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती केलेली आपल्याला दिसून येते. होमी भाभा यांनी काय केलेलं आहे, भारतीय अणुशक्ती कार्यक्रमाचा पाया घातला. अणुशक्ती वीज निर्मिती, वापर, त्याच्यानंतर औषधे आणि संरक्षण, शेतीच्या कामासाठी सुद्धा काय केलेला आहे, याचा वापर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याच्यामध्ये भरीव कामगिरी केलेली आहे. आता आपण जे बघतो की आपल्या घरामध्ये
टी व्ही चालू आहे किंवा सिनेमा हॉलमध्ये तुम्ही बघितलं असाल की पूर्वीच्या काळी अशी रील वापरली जायची प्रत्येक चित्रपट दाखवण्यासाठी. तर आता तसं नाही, आता डायरेक्ट प्रेक्षेपण कशावरून होतं, सॅटेलाईटवरून होत असतं, लक्षात ठेवा. त्यासाठी कोणत्याही प्रकारची रीलची वगैरे काही गरज नसते. डायरेक्ट सॅटेलाईटला तिथला नंबर दाबला की एकदा चित्रपट सुरू होतो, लक्षात ठेवा. म्हणजे एका क्लिकवरती सगळं जग आलेलं आहे. तर हे जे सॅटेलाईट असतात, हा उपग्रह असतं. तर पहिला उपग्रह भारतामध्ये कधी सोडला, तर 1975मध्ये भारतानं पहिला उपग्रह सोडला ज्याला सॅटेलाईट म्हणतो. त्याचं नाव होतं आर्यभट्ट. आज भारताकडे एक यशस्वी अवकाश कार्यक्रम असून त्यामध्ये त्या अंतर्गत अनेक अवकाशात उपग्रह सोडलेले आहेत. दूरसंचार क्षेत्रात सुद्धा काय झालेले, प्रगती झालेली आपल्याला आढळून येते. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत सामाजिक क्षेत्रातील बदल. तर सामाजिक क्षेत्रामध्ये काय काय बदल झाले ते आपण बघणार आहोत. याच दरम्यान काय झालं, तर भारताच्या सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा बदल झाले. लक्षात ठेवा, एखादी घटना ज्यावेळेला घडत असते त्यावेळेला त्याचा परिणाम हा सर्वदूर हा होत असतो, लक्षात ठेवा. उदाहरण तुम्हाला सांगेन की आत्ताच आपण मार्च महिन्यापासून आपल्या भारत देशाची परिस्थिती बघतोय. लक्षात ठेवा, भारत देशाची परिस्थिती बघत असताना आपल्या संपूर्ण जगावरती आज कोरोनाचं संकट आहे. म्हणजे कोरोना हा विषाणू सगळीकडं फैलावतोय, लक्षात ठेवा. आणि आपण काळजी घेतोय तरी पण तो काय होतोय, कोरोना पसरतोय, लक्षात ठेवा. आता याचे परिणाम कसे काय झाले की कोरोना पहिल्यांदा ज्यावेळेला आला, म्हणजे हा विषाणू आला, हा रोग आला कोरोना, श्वासोच्छ्वासाला त्रास वगैरे होण्याचं प्रमाण वाढतं. तर हा रोग आल्यानंतर काय झालं की आत्तापर्यंत प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था काय केलेली आहे, ढासळलेली आहे. म्हणजेच काय की एखादी घटना ज्यावेळेला घडते त्यावेळेला एकाचा परिणाम सर्व जगावरती झालेला आपल्याला आढळून येतो. उदाहरणार्थ काय, की कोरोना आल्यानंतर लॉकडाऊन सगळ्या जगामध्ये करण्यात आला. म्हणजे प्रत्येक देशाने आपापल्या पद्धतीनं लॉकडाऊन केलेला आपल्याला आढळून येतो. तर भारत देशामध्ये तुम्ही बघितलं असेल की 3 महिने काय होता आपल्यामध्ये, 2 ते 3 महिने लॉकडाऊनचा कालावधी होता. यामध्ये काय झालं, कित्येक लोकांचे रोजगार गेलेले आपल्याला आढळून येतात. आता रोजगार गेल्यानंतर त्या कंपन्यासुद्धा बंद पडल्या. त्या कंपन्या बंद पडल्यानंतर पुन्हा प्रोडक्शन सुरू होण्यासाठी ते कामगारसुद्धा काय केलेले आहेत, आपापल्या गावी परत गेलेले आहेत. आणि संपूर्ण फक्त काय केलेलं आहे, जिल्ह्यामध्येच सगळी सेवा सुरू आहे. त्यामुळे काय झालं आहे, या प्रत्येक गोष्टीतील अडचणी पुढे येऊ लागलेल्या आहेत. उद्योगधंदेसुद्धा कोलमडलेले आहेत. शिक्षण क्षेत्राची अवस्था जर बघितली तर तुम्ही बघत आहात की तुमचे सगळीकडं ऑनलाईन लेक्चर सुरू झालेले आहेत. तुम्ही शाळेमध्ये सुद्धा येऊ शकत नाही. फक्त काय, एक कोरोना नावाच्या विषाणूनं अख्खा जग काय केलेलं आहे, त्यानं वेढलेलं आहे, लक्षात ठेवा. म्हणजे एखादी घटना काय करू शकते, अख्ख्या जगावरती परिणाम करू शकते. त्याच पद्धतीनं आपण बघणार आहोत की सामाजिक क्षेत्रातील बदल, म्हणजे जागतिकीकरण, आर्थिकीकरण हे झाल्यानंतर आपल्या बदल काय काय झाले. तर याच्यामध्ये काही बदल महिलांच्या सक्षमीकरणासंबंधित आहेत, तर काही वंचित घटकांच्या उन्नतीसाठी करण्यात आलेल्या धोरणासंदर्भात आहेत. देशातील महिला आणि बालकल्याण विकास खातं आहे आणि त्यांनी विकासाला चालना देण्यासाठी 1985मध्ये मनुष्यबळ विकास मंत्रालयाअंतर्गत महिला आणि बाल विकास विभाग काय केलेला आहे, निर्माण केलेला आहे. म्हणजे महिलांच्यावरती काही अन्याय अत्याचार होत असतील किंवा महिलांना कशा पद्धतीनं सक्षम केलं पाहिजे, त्यांच्यासाठी छोटे छोटे कोणकोणते उद्योग व्यवसाय सुरू केले पाहिजेत, ह्यासुद्धा विचार काय करतं, महिला व बालविकास कल्याण खातं करतं. किंवा जे बालक असतात, 1 ते 4 वर्षाचे, 1 ते 5 वर्षाचे बालक असतील, तर त्यांच्यासाठी कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं त्यांना जीवन जगण्यात 1 ते 4 वर्षापर्यंत कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी सुद्धा काय करतं, महिला व बालविकास कल्याण खातं काम करतं. लक्षात ठेवा. स्त्रियांना सामाजिक न्यायाची हमी मिळावी, योजनांच्या कार्यवाहात मदत मिळावी, या संदर्भात काय केलेलं आहे, त्या ठिकाणी कायदे करण्यात आलेले आपल्याला दिसून येतात. संविधानाच्या 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीने स्थानिक शासन संस्थेमध्ये स्त्रियांसाठी काय केलेलं आहे, राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहेत. आपल्या भारतीय देशामध्ये पुरुष प्रधान मानसिक प्रवृत्ती आहे. म्हणजे स्त्रियांना कुठल्याही पद्धतीचं वरती जाण्याचा, म्हणजे आपल्यापेक्षा वरचढ ठरू नये
यासाठी काय केला जातो, आपल्या भारत देशामध्ये प्रयत्न केला जातो. भारत देशामध्ये म्हणण्यापेक्षा सर्व जगामध्येच या पद्धतीचा प्रयत्न केला जातो की कुठेतरी पुरुषी अहंकाराला काय पोहोचेल, ठेच पोहोचेल आणि ती ठेच पोहोचून येऊन स्त्रियांना काय सतत कमीपणा दिला जातो. त्यापासून महिलांना दूर करण्यासाठी म्हणजे महिला स्वतः जर सक्षम बनल्या तर असं कुठल्याच प्रकारच्या पुरुषी अहंकाराला त्या बळी पडणार नाही, यासाठीच महिला व बालविकास कल्याण खाते काय करतं, काम करत असतं. संविधानकाराने संविधानात असं लिहिलं होतं की स्वातंत्र्यानंतर असं लिहिलं, त्यांना वाटलं होतं की जाती व्यवस्थेमुळे भारतीय समाजातील काही समाज घटकांना समान संधीपासून वंचित राहावं लागलं. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी 1953 त्यांनी काकासाहेब कालेलकर आयोगाची स्थापना केली, लक्षात ठेवा. आणि 1978 BP मंडल यांच्या अध्यक्षतेखाली मागासवर्गीय समस्यांचा विचार करण्यासाठी काय केले, आयोगाची स्थापना करण्यात आली. म्हणजेच काय, एक लक्षात घ्या, 1947च्या आधी जे काही कायदे होते ते प्रत्येक जाती अंतर्गत काय होते, कायदे होते, लक्षात ठेवा. म्हणजेच काय की संविधानानुसार समजा तुम्ही कोणत्याही प्रकारची चोरी किंवा लबाडी काही केली असेल तर त्याला शिक्षा कोण देत होतं, तर पोलीस, न्यायाधीश हे सगळी लोक, सरकारी लोक जे असतील ते त्याला शिक्षा देण्याचं काम करत होते. पण त्याच्या पूर्वीच्या काळी काय होतं की प्रत्येक जातीमध्ये ज्या ज्या काही शिक्षा त्या धर्मानुसार दिलेल्या होत्या त्या शिक्षा देण्याचं काम ते चाललेलं होतं. आणि त्याच्यामध्ये कसा वैयक्तिक हेवेदावे त्याच्यामध्ये येत होते आणि वैयक्तिक वर्चस्वासाठी, प्रत्येक जातीच्या वर्चस्वासाठी काय केलेलं आहे, या गोष्टी तयार केलेल्या होत्या, लक्षात ठेवा. आणि गेली 5000 वर्ष ज्या जाती जमातींवरती अन्याय झालेला आहे त्या लोकांना या स्वातंत्र्यानंतर सुद्धा सन्मानानं जीवन जगता यावं यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठं मोलाचं कार्य केलेलं आहे. आणि या कार्यामध्ये त्यांनी संविधानरूपी सर्वांना हक्क आणि कायदेशीर हक्क दिले आणि त्याच्यामुळं आज काय करू शकतो, माणूस बोलू शकतो, लिहू शकतो, वाचू शकतो. हे सर्व हक्क कोणी दिले, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेले आहेत. हे पूर्वीच्या जाती जमातींना असे हक्क नव्हते, लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर या सर्व घटकांना न्याय देण्याचं काम कोण केलेलं आहे, संविधानाने केलेलं आहे. तर या दुर्बल आणि मागास जातींना सुद्धा प्रवाहाच्या बरोबर आणण्यासाठी हे काम केलेलं आहे. त्यासाठी काकासाहेब कालेलकर आयोगाची स्थापना केली. त्याच्यानंतर BP मंडल, जे मंडल आयोग ज्याला म्हणतात, त्याची सुद्धा स्थापना त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे, लक्षात ठेवा. म्हणजेच काय की मागास समाज घटकांना समाजामध्ये मोलाचं स्थान मिळावं आणि समान हक्क मिळावा यासाठी प्रतिनिधित्व उपलब्ध करून देण्याचं काम यांनी केलेलं आहे, लक्षात ठेवा. याच्यामध्ये आरक्षण हा शब्द वापरलेला नाही तर प्रतिनिधित्व हा शब्द वापरलेला आहे. प्रतिनिधित्व म्हणजे काय, ज्या जातीची जेवढी लोकसंख्या असेल तेवढ्या प्रमाणात त्यांना काय देणे, प्रतिनिधित्व देणे. म्हणजे प्रत्येक जातीचा एक नेता उभे करणे. 100% जर काय केलं, यांना प्रतिनिधित्व दिलं तर देशामध्ये कोणतीच समस्या उरणार नाही, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. पण ते देण्याचं काम कोणी केले का आजपर्यंत, तर नाही केलेलं आहे, लक्षात ठेवा. अनुसूचित जाती आणि जमातीच्या समाज घटकांना उच्चवर्णीयांची भीती, हिंसा आणि दडपशाही याच्यापासून मुक्त राहून प्रतिष्ठेने आणि आत्मसन्मानाने जगता यावं म्हणून 1989 साली ॲट्रॉसिटी ॲक्ट कायदा संमत केला. म्हणजे काय की जात ही मानसिकता जी आहे ती भारतीय लोकांच्या मध्ये अतिशय मूळ घट्ट धरून बसलेली आहे की हा कोणत्या जातीचा, तो कोणत्या जातीचा, हा उच्च, हा नीचवर्णीय, अशा पद्धतीच्या घटना आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतात. पण मला असं वाटतं की जात ही जी मानसिकता आहे ती अत्यंत क्रूर मानसिकता आहे आणि ही कुणीही कधीही विद्यार्थी मित्रांनो मानायची नाही, लक्षात ठेवा. जात घालवल्याशिवाय जाणार नाही. आपण आपल्या मनातून त्याचं काय करायचं आहे, उच्चाटन करायचं आहे. जात ही भारतीय म्हणजे काय म्हणतात ते, भारताला लागलेली कीड म्हणजे ही काय जाती व्यवस्था आहे, लक्षात ठेवा. आणि ही कीड काय करायची आहे, आपण मुळासकट उखडून काढायची आहे. ही जातीची जी उतरंड उभी केलेली आहे ती काय करायची आहे, आपण फोडून काढायचा आपण प्रयत्न करायचा आहे. आणि त्यासाठी काय करायचं आहे, तर हातामध्ये तलवारी काठ्या न घेता हातामध्ये लेखणी आपण घ्यायची आहे, लक्षात ठेवा. आणि ज्यावेळेला आपण हातामध्ये लेखणी घेऊ त्याच वेळेला आपण काय करू, याला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी आपण काय होऊ, तयार होऊ, लक्षात ठेवा. आता शेवटचा मुद्दा राहिलेला आहे तो आहे जागतिकीकरण. जागतिकीकरणामध्ये जर बघायचं झालं तर अर्थकारण, राजकारण,
विज्ञान, तंत्रज्ञान, समाज आणि संस्कृती या सर्व गोष्टींमध्ये काय झालेलं आहे, बदल होत गेलेला आपल्याला आढळून येतो. तर याच्यामध्ये बघा, भारत आणि अनेक देश असे मिळून काय झालेले आहेत, हे सुद्धा विकासाच्या कार्यक्रमासाठी एकत्रित आलेले आहेत. त्याला G20 असं सुद्धा म्हणतात. त्याच्यानंतर ब्रिक्स हे सुद्धा विविध देश मिळून एकत्र आले आहेत. त्या ब्रिक्समध्ये कोण, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका या देशांची मिळून एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे आणि त्यामध्ये भारत एक काय आहे, महत्त्वाचा देश आपल्याला आढळून येतो. त्याच्यानंतर बघा, भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल आणि इंटरनेट, उपग्रहावर आधारित दूरसंचार सेवा संपूर्ण भारतामध्ये काय केलेल्या आहेत, पसरलेल्या आपल्याला आढळून येतात. राजकीय क्षेत्रातही एक स्थिर लोकशाही यशस्वीरित्या कार्य करताना आपल्याला आढळून येते आणि युवकांच्या जीवनशैलीत सुद्धा काय झालेलं आहे, बदल होत गेलेला आहे. अशा पद्धतीनं आपण धडा पाठ क्रमांक 2 आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, संपवलेला आहे. भारत 1960 नंतरच्या घडामोडी या ठिकाणी संपलेल्या आहेत.